तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही जाणार आहोत गोरखगडला आणि आमचे दोघे जण मित्र जोडीला आहेत, एक जगदीश आणि एक सतीश, पाहू शकता। आणि बॅकला त्या डोंगराच्या साईडलाच आहे गोरखगड। तर भेटू आपण पुढे। मित्रांनो, आम्ही आलोय आता गोरखगडच्या कमानीवर। तुम्ही पाहू शकता बॅकलाच आहे आपली कमानी। चला तर कमानीतून आम्ही चाललोय मंदिराकडे। मंदिरामध्ये दर्शन घेऊन आणि निघणार आहोत गडाकडे प्रवेश करायला। आता बोल इथं काहीच बोलायचं नाही। काय पडून नाही। मित्रांनो, मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता आम्ही निघलोय गोरखगडच्या मेन प्रवासाला। सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि आपण चाललोय मेन प्रवासाला। व्हिडिओ जास्त लॉंग नसणार आहे, शॉर्ट टर्म मध्ये व्हिडिओ पूर्ण बनणार आहे। तर मित्रांनो, थोड्याच वरती चढलोय आणि जास्तीत जास्त आम्ही अर्धा किलोमीटर पण चाललो नाही आणि भरपूर दम लागला आणि वाटत दिसलं आम्हाला ठिकाण टोपलं। तुम्ही पाहू शकता खायला खूप मजा येते यांना। हे बघा, भरपूर मजा येते खायला। मार्केट व्हिडिओ अजून देखील नाही झाली। मित्रांनो, भरपूर आम्हाला दम लागलाय। आम्ही पाठी आणलो तो वडापाव, तुम्ही पण या खावाला। भरपूर म्हणजे भरपूर सराव नसल्या कारणाने भरपूर दम लागतंय। उरफाटा दम लागतंय, उरफाटा। आमच्या एक मित्राची आताच तारांबळ उडाले। अजून बोलतो माझी गॅरंटी कमी आहे चढण्याची। भरपूर दम लागलाय, भरपूर। तर मित्रांनो, आम्ही आता मध्यंतरी पोहोचलो आणि भरपूर उशीर लागणार आहे अजून पोहोचायला आम्हाला। तर आपल्याला जायचं तर समोर हा मोठा केव दिसतोय, फोर्ट। या फोर्टवर आपल्याला जायचे वरती शेवटला एकदम टोकाकडे। हा एक गोरखगड, एकदम लास्टला तुम्हाला झेंडा दिसत असेल, एकदम ब्लर मारतोय। तर आपण जाणार आहोत त्या गडाकडे। तर मित्रांनो, काही उशिरानंतर मशगत करून आम्ही पोहोचलोय आता मध्यंतरी। अजून गडावर चढायला सुरुवात केली नाही। आमच्या मित्रांना एवढी भूक लागली का दोघ जण ताणून बी लागले वडापाव खायला। हवा कसा बी लागलाय याला, एवढी घाई झाली। कोणता पोरा वाजला कळलं नाही। हवा बघ फुकटचा वाटला मग किती पण खायला बी लागले, पण लई घाई झाली म्हणतो, ताबडतोब जायची। तर कायम आम्हाला सपोर्ट करीत राहा। आम्ही काय लँग्वेज वगैरे चेंज करत नाही। लँग्वेज चेंज केली तर आम्हाला बोलता येत नाही। आणि तुम्ही बॅकला पाहू शकता, हा दिसतोय, हा
हा गोरखगडचा किल्ला आहे. ते एकदम सुंदर असा नजारा आहे. व्हिडिओ शूटिंगसाठी एकदम चांगला. तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर आणि बेस्ट असा सह्याद्रीचा नजारा आणि त्यात लखलखता सूर्य तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही सकाळी 7 ते 8च्या दरम्यान आले तर तुम्हाला सूर्योदय एकदम चांगल्या प्रकारे पाहता येईल. आणि तुम्ही पाहू शकता गोरखगडचा किल्ला. आणि आम्ही जाणार होतो आता त्या टोकाकडून आणि सरळ असा वरती जायचे त्या क्रॉस होऊन गडाला. तुम्ही भेटत राहा आम्हाला. आता आम्ही खातोय, नाश्ता करतोय. चला भेटू पुढे. तर मित्रांनो, आम्ही नाश्ता केला, वडापाव खाल्ले आणि 2 ते 3 रील शूट केल्या. आता निघलोय गडाकडे. चलो. आमच्या मित्रांना घाई झाली, कधी आम्ही गडावर चढतोय. तर नक्कीच रील यूट्यूबवर अपलोड होतात, त्यांना लाईक करायला विसरू नका. आमच्या मित्राचा पाईप आहे चांगला. त्याला जास्त शक्ती आहे. वावर आहे, पावर आहे. तर मित्रांनो, आम्ही पोचलो आता गडाच्या पायथ्याशी आणि थोड्याच उशिरामध्ये आम्ही सुरुवात करतोय गडावर चढायला. मित्रांनो, थोड्याच उशिरात आम्ही पोचतोय. अगदीच जवळ असलेल्या तुम्ही बॅकला पाहू शकता, ते वरती दरवाजा आहे, त्या दरवाजापर्यंत पोहोचणार आहोत थोड्याच उशिरामध्ये. खूप खडतर प्रवास आहे. यायचा असेल तर एकदम सांभाळून या, खूप रिस्की आहे. वाऱ्याची लाट सुटलेली आहे. माय डियर मित्रा, अभी ऊपर इसके बहुत. आमच्या मित्राची अर्ध्या वाटामध्ये ताईट झाली. मित्रांनो, अजून एक गडावर नाही आला. असे आम्हाला महाराष्ट्रामध्ये जेवढे गड आहेत तेवढे पुरे करून आणि बाहेरच्या ट्रिपनं जायचे. सतीश मित्रा, एक घोषणा होऊन जाऊ दे महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आम्ही पोचलो आता गोरखगडचा दरवाजा पार करून आणि मधल्या टप्प्यावर अजून भरपूर वरती आहे. तुम्ही बॅकला पाहू शकता, खूप उंचावर आहे. आणि मेन जी प्लेन एक सरळ रांगेप्रमाणे म्हणता येईल अशी शिडी आहे. एकदम थरारक असा नजारा आहे, तो तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू. तुम्ही बघायला विसरू नका. आणि बॅकला तुम्ही पाहू शकता सह्याद्रीचा सुंदर असा नजारा आहे. काही ठिकाणी खोपोलीचा का पाडालीचा डॅम आहे. हा बहुतेक हा खोपोलीचा डॅम आहे. तुम्ही पाहू शकता, हा मच्छिंद्रगड आहे, शेजारीच खोपोलीचा डॅम आहे. इकडून रस्ता देखील आहे आणि आम्ही चढणार होता त्याच्यावरती. तर वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतोय किती थरारक असा रस्ता आहे. इथे देखील हा गुफा होता काहीतरी. मित्रांनो, आम्ही पोचलो आता भरपूर उशिरानंतर ज्या ठिकाणाहून शिडी घाट लागतो त्या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकता, एक पाण्याचा कुंड भरलेला आहे. या पाण्याच्या कुंडात पाणी नाही. इकडे देखील पाहू शकता, पाण्यात भरलेलं आहे. येताना आपण हातपाय धुवू. आता जाणार आहोत आपण वरती, त्यानंतर भरपूर उशीर झाला आम्हाला. आतमध्ये शेवाळ झालं काय नाही. तर मित्रांनो, हे पाहू शकता, हीच ती शिडी लोखंडाची बनवलेली आहे. आणि हा रस्ता वरती गेला तुम्ही पाहू शकता. खूप अरे चल, गाडी थरारक आहे, स्वस्त खूप एकदम थरारक मस्त आहे. स्वस्त एकदम मस्त आहे. चल तू.
मित्रांनो 5 मिनिटं आम्ही इथे रिलॅक्स करून आणि चढायला सुरुवात करतोय. जेवढं आम्हाला दाखवणे योग्य शक्य होईल तेवढंच आम्ही दाखवू शकू. कंटिन्यू बघत राहा पुढे. मित्रांनो आम्ही लागलोय शिडी घाटाला. तर इतका तारक रस्ता आहे, पाय आमच्या मित्रांचे फाटले. मित्रांनो एकदम आस्ती आहे. तुम्ही बॅकला पाहू शकता एकदम खाली एकदम खतरनाक असा रस्ता आहे. का भरला नाही ये ना, अरे काय नाही, ये 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 उतरणार नाही बापर. ये. मित्रांनो आमच्या मित्राचे फाटले. चल मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप कठीण रस्ता आहे. चौकाशा काही घालून नाही. मित्रांनो आपण आलोय मध्यंतरी आणि बॅकला तुम्ही पाहू शकता एक नॉर्मल कुंड टाईप आहे बसण्यासाठी. तर आम्ही लागलोय पुढच्या प्रवासाला. चला पटापट चला. गाडी नंबर 15 जाताना गोरखगड. चला 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 चला. मित्रांनो आता जो तुम्ही पाहिला तो 50% पण थारक नव्हता. जो आता 15 आहोत हा सगळ्यात खतरनाक आहे. मित्रांनो आमच्या एका मित्राची टाईट झाली आणि खूप सांभाळून यायला लागते. चल रे या पटापट या. सांभाळून या, काही काही नाही. मित्रांनो एकदम थरक असा रस्ता आहे. हा तुम्ही बॅकला पाहू शकता. पडलो तर डायरेक्ट खाली. चला या. एक साईडला धाकला मित्रांनो स्वतःची जबाबदारी होईल. खूप खतरनाक रस्ता आहे. हो गया ये रे 2 मिनिटाचा रस्ता राहिलाय. असती रे काही काही नाही. मित्रांनो अवघ्या 2 मिनिटात आम्ही पोहोचतो. आता जगूया जगूया जगूया. 5 पायऱ्या 5 पायऱ्या. मित्रांनो ते एक मित्र फाटले आणि दुसऱ्याला धावले. जे आठवण आले धावला रे असते काही काही नाही. तुम्ही पाहू शकता एकदम कसा थारक रस्ता आहे गोरखगडचा. काळजीपूर्वक या. असते 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 काही काही नाही. ये बा असं चल. फायनली आपण पोहोचलोय गोरखगडावर. मित्रांनो 15 ते 20 मिनिटाचा असा रस्ता आहे एकदम खतरनाक. आणि आम्ही पोहोचलोय गडावर. मित्रांनो आम्ही मेन थारक असा रस्ता चढलोय आणि अवघ्या 1 मिनिटामध्ये आम्ही पोहोचतो मंदिराकडे. तुला कवर देते तर नाही. खूप दम लागलेला आहे. खूप मजा आली. फायनली आपण पोहोचलोय आलो जिंकलो झाला मंदिराकडे. फाटले उतरायला आणि आमची तब्येत खूप खराब झाली. आमच्या भावाची 70% फाटले. 100 उभा राहता येत नाही त्याची. आपण पोहोचलोय. 5 मिनिटं रिलॅक्स करून दर्शन घेतोय.
अरे मित्रांनो फायनली इथून आपण निघलोय आता परतीच्या प्रवासाला. निघून राहिलेला आहे. आमच्या मित्राचे अर्ध्या वाटामध्येच फाटले. तो आधीच झाडाला पकडून ठेवलेला त्यांनी. हा चल मध्ये घे, याला मध्ये घे. ते माझ्या बॅकला पाहू शकता. हर हर महादेव. आमच्या गावाकडील नजारा. हे मंदिर कुठे खूप गाव आहेत. कुठला खालते काय याचा महाराजांचा कुठला? झेंडा. देरीचा चला तर आपण आस्ते आस्ते उतरणार आहे. आली आहे रे. मित्रांनो तुम्ही पाठीमागे पाहू शकता. खडतर प्रवासातून आम्ही उतरलोय आणि आमच्या जगदीश मित्राची 2 हातभर फाटलेली आहे. हा बघा कसं सिटीवरून उतरतोय. तर खूप धारदार असा रस्ता आहे उतरासाठी. लात मारू का मित्रांनो? खूप धारदार रस्ता आहे. मजा ही तेवढीच आहे चढण्यासाठी. येताना स्वतःच्या रिस्कवर या, क्योंकि रिस्क है तो इश्क है. Finally landed on main fort 2. तर मित्रांनो मेन गडाच्या खाली पाण्याचे कुंड आहेत. इकडून पुढे जायला रस्ता आहे. पुढे देखील एक गुफा आहे, पाहू शकता. हा बघा, हा गुफा आहे काय. एकदम मित्रांनो इथे देखील एक गुफा आहे, छोटासा, तुम्ही पाहू शकता. अरे तो बघ गरुड बघ. अरे एवढा वाटे हे प्रोग्राम कमी आहे. मित्रांनो भरपूर मोठा गरुड उडून गेला. तर मित्रांनो आम्ही आता वरून उतरलोय, दरवाजापर्यंत आलोय. मेन जो खतरनाक ट्रॅक होता ते आम्ही करून आलोय. मित्रांनो फायनली आपण गडावरून खालच्या मंदिरापर्यंत उतरलेलो आहोत आणि आमचे मित्र खूप तहान लागले आणि आमच्याकडे पाणी देखील संपलेलं आहे आणि बसलेत बघा कसे कंटाळलो नाही. तर ही व्हिडिओ आपण इथेच स्टॉप करतोय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या ट्रेकवर. आपला ट्रेकचा प्लॅन आहे हरिहरगडचा. तर बघूया पुढचं काय प्लॅनिंग होतंय. जायच्या आधी मी यूट्यूबवर पोस्ट करेल कुठे जाणार आहोत. थँक्यू.